सोने खरेदीदारांसाठी आज 28 मार्च शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळालेला आहे। सकाळपासून 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत। सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करायला सुरुवात केलेला आहे। जर तुम्ही सोना खरेदी करण्याच्या तयारीत असला, तुमच्या घरामध्ये काही लग्न समारंभ असेल किंवा भविष्यासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असला, तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरत आहे, कारण सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप झालेला आहे। यासोबत चांदीच्या बाजारामध्ये सुद्धा मोठा भूकंप पाहायला मिळालेला आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप होऊन 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेला आहे। याच्या पाठोपाठ चांदीचा भाव सुद्धा कोसळलेला आहे। सोन्याचे आणि चांदीचे भाव कोसळल्यामुळे सर्व ग्राहकांमध्ये सकाळपासून आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आणि चांदीची खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल आणि तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। आणि जर तुमच्याकडे अगोदरपासून जुनं सोनं असेल आणि सोन्याचे भाव पडत असल्यामुळे तुमच्या मनामध्ये सोनं मोडीचा प्रयत्न तयार झालेला असेल, विचार येत असेल, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा ग्राहकांना, मागच्या काही दिवसांपासून सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। रातोरात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते। सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। सोन्याने ऐतिहासिक पातळी गाठलेली होती, परंतु अखेर सोन्याचा बुडबुडा फुटलेला आहे। सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्व ग्राहक आता खुश सुद्धा होतच आहे। एकंदरीत सोन्याची खरेदी आणि विक्री करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याच्या बाजारामध्ये जो मोठा भूकंप झालेला आहे, तर हा भूकंप कशा पद्धतीने झालेला आहे, खरोखर सोन्याचे भाव कशा पद्धतीने घसरत आहेत, सोन्यामध्ये कशा पद्धतीने पडझड झालेली आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। यासोबत विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्यावरती काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोन्यामध्ये घट होत आहे आणि सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत। बघा, इतिहासामध्ये पहिल्यांदा सोन्याचे भाव एवढे पडल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून काम सोडून सोनं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये एवढे मोठे घसरण सोन्यामध्ये कधी सुद्धा पाहायला मिळालेले नव्हते। चांदीमध्ये सुद्धा एवढे घसरण पाहायला मिळालेले नव्हते। एवढे मोठे घसरण आज सोन्या चांदीच्या भावामध्ये सुद्धा पाहायला मिळालेले आहे। सर्व ग्राहक आता आनंदाने नाचायला लागलेले आहेत। पहा, एकंदरीत आपण 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेट पर्यंतचे आजचे आपण सोन्याचे ताजे भाव पाहत आहोत। सोन्यामध्ये कशा पद्धतीने किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। मग तुम्ही आज सोनं खरेदी करायचं, उद्या सोनं खरेदी करायचं, की तुम्ही अजून थोडं थांबायचं आहे, याचा अंदाज सुद्धा देत आहे। बघा, अनुभवी तज्ञांच्या मते सोनं 2 लाखांच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, परंतु अनुभवी तज्ञांचा अंदाज या ठिकाणी आता चुकीचा ठरत आहे, कारण सोनं 2 लाखांच्या पुढे न जाता सोनं आता रिव्हर्स गिअर टाकून माघारी येत आहे। सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता, आता हे सोनं तोंडावरती आपटत आहे। सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक आता आनंदाने नाचायला लागलेले आहेत। परंतु ग्राहकांनो, मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे कोसळत आहे, सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे। तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती सुरू होते। तर या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती होत असतो। सोन्याची आयात निर्यातीवरती याचा परिणाम होत असतो। विचार करायला गेला तर सोनं हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठेवरती अवलंबून असतं। विचार करायला गेला तर या सोन्याचा भाव जागतिक बाजारपेठ
बाजारपेठेतून येत असतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी झालेल्या आहेत, त्याचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती दिसून येत आहे. या घडामोडींमुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, सोन्याच्या भावामध्ये कशा पद्धतीने घसरण होत आहे. तुम्ही आज सोनं खरेदी करायचं, उद्या खरेदी करायचं की अनेक थोडंसं वाट पाहायची, याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्याच्या संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयामुळे सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी पडझड झालेली आहे. चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आजचे ताजे भाव काय आहे ते आपण बघून घ्या. परंतु सराफांच्या दुकानांच्या बाहेर आणि सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे. ही गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची विक्री सराफांच्या माध्यमातून होत आहे आणि याचा फायदा सराफांना आणि ग्राहकांना सुद्धा होत आहे. बघा, काही दिवसांपूर्वी सराफांच्या दुकानांकडे ग्राहक तोंड फिरवून सुद्धा बघत नव्हते, परंतु आता सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे. सोन्यामध्ये पडझड झाल्यामुळे सर्व ग्राहक आता सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर गर्दी करून थांबलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे. त्यांचं सुद्धा भरपूर दिवसांचं स्वप्न होता की आपल्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असावी, हातामध्ये अंगठ्या असाव्यात, परंतु पैशाच्या अभावाने आणि सोन्याचे भाव तेजीने वाढत होते, त्यामुळे सामान्य ग्राहक हे सोन्याकडे कल देत नव्हते. परंतु विचार करायला गेला तर आता सोन्यामध्ये पडझड झालेली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी पडझड सोन्याच्या बाजारामध्ये कधीच झालेले नव्हते. त्यामुळे सर्व ग्राहक आता खुश होत आहेत आणि ग्राहक हे सोनं खरेदी करण्याकडे कल सुद्धा देतच आहेत. मग ग्राहकांना खरोखर सोन्याचे भाव किती झालेले आहेत, तुमचा अक्षरशः विश्वास बसणार नाही, एवढे सोन्याचे भाव कोसळलेले आहेत. विचार करायला गेला तर एवढे भाव घसरतील असं कोणालाही वाटत नव्हतं. तज्ज्ञांनी सुद्धा अंदाज वर्तवले होते की सोन्याचे भाव वाढत जातील, परंतु तज्ज्ञांचे अंदाज सुद्धा चुकीचे ठरत आहे आणि सोन्यामध्ये पडझड होऊन सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. सोन्याचे भाव कोसळत असल्यामुळे सर्व ग्राहक आनंदाने नाचू तर लागलेले आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये खुशीचे वातावरण तयार झालेले आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आजचे ताजे भाव किती आज रुपयांवरती आलेले आहेत. तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे, चांदी कधी खरेदी करायची आहे, कोणी या ठिकाणी चांदी खरेदी करू नये, घाई करायची आहे की नाही हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याचे भाव का कोसळत आहेत हे सर्वात अगोदर लक्षात घ्या. तर बघा, जागतिक बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी सुरू आहेत, त्या घडामोडींचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती दिसून येत आहे. यासोबतच पाठोपाठ अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धांमुळे सुद्धा सोन्यावरती थेट परिणाम होत आहे. अमेरिकेचा डॉलर असेल तर या डॉलरचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती होत आहे. चलन असतं तर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारताचं चलन हे रुपयावरती अवलंबून असतं, अमेरिकेचं चलन हे डॉलरवरती अवलंबून असतं, काही देशांचं चलन हे कुवेतवर अवलंबून असतं. म्हणजेच वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या करन्सी असतात, त्या करन्सीवरती या ठिकाणी हे अवलंबून असतं. तर त्या करन्सीमुळे सुद्धा या सोन्याच्या भावामध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. बघा, सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर सोन्याने एक मोठा डोंगर तयार केलेला होता. आता तो डोंगर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. या डोंगराचे तुकडे तुकडे होत आहेत, कारण सोनं पडलेलं आहे, सोनं तोंडावरती आपटलेलं आहे. सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप होऊन सोन्याची या ठिकाणी आता घसरण पातळी सुद्धा पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक डोंगर कोसळलेला आहे, चांदीचा डोंगर सुद्धा कोसळलेला आहे. सोन्या चांदीचे डोंगर कोसळल्यामुळे ग्राहक खुश होऊन या ठिकाणी ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. ज्यांचं स्वप्न अधुरं राहिलेलं होतं, जे सोनं खरेदी करू शकत नव्हते, ते सामान्य ग्राहक सुद्धा आता सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. आता तुम्ही कोणत्या तारखेला सोनं खरेदी करावं, आज केलं तर फायदा होईल, उद्या केलं तर फायदा होईल का परवा दिवशी केलं तर फायदा होईल, याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु चांदी खरेदी करणारे जे ग्राहक आहेत, बघा, चांदी आपण मंदिरांच्या कामांसाठी वापरत असतो, चांदी महिला वर्ग जास्त प्रमाणामध्ये वापरत असतात. पुरुष सुद्धा चांदीचे ब्रेसलेट घालतात, चांदीच्या अंगठ्या घालतात.
घालत असतात, चांदीचे वेगवेगळे कडे तयार करून घेत असतात. पुरुषांना सुद्धा चांदी 100% आवडत असते. महिलांना जसं सोनं आवडतं तसंच पुरुषांना चांदी हे मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असते. त्यामुळे पुरुष चांदीकडे कल देत असतात आणि महिला सोन्याकडे कल देत असतात. विचार करायला गेलं तर सध्याच्या स्थितीला सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेलं आहे, चांदी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे. सोनं कोसळल्यामुळे, चांदी कोसळल्यामुळे सर्व ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि दिलासा देणारे वातावरण पसरले आहे. आता बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कशा पद्धतीने कोसळलेले आहेत, चांदीचे भाव कशा पद्धतीने कोसळलेले आहेत याची आपण सविस्तर माहिती सांगत आहोत. आजचे ताजे भाव काय आहेत, कालचे ताजे भाव काय आहेत, एका महिन्याच्या तुलनेत आज सोनं किती आज रुपयांनी पडलेलं आहे, मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये सोनं किती आज रुपयांनी पडलेलं आहे हे आपण लगेच बघून घेऊयात. परंतु हे जे युद्ध सुरू आहे तर या युद्धाचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असल्याची माहिती समोर आलेली आहे. सोन्याचे भाव कोसळल्यामुळे ग्राहक तर खुश झालेले आहेत, सराफ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खुश झालेले आहेत. बघा विचार करायला गेलं तर युद्ध सुरू असल्यामुळे सर्वांचं लक्ष युद्धाकडे होता, सोनं खरेदी करण्याकडे कोणीही जात नव्हता. त्यामुळे काय झालं की सोन्याच्या दुकानांमध्ये कोणतेही ग्राहक येत नव्हते, त्यामुळे सराफांचा सुद्धा तोटा होत होता. त्यामुळे डायरेक्ट सोन्याचे भाव थोडेफार कमी करण्यात आले. मोदींनी निर्णय घेतले, अमित शहानी निर्णय घेतले, फडणवीस सरकारने सुद्धा निर्णय घेतले. या निर्णयांमुळे सर्व ग्राहक आता सराफांच्या दुकानांकडे गेलेले आहेत. युद्धाकडे कमी लक्ष झालेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला सोन्याची खरेदी करण्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर्वांचं लक्ष सोने खरेदी करण्याकडे लागल्यामुळे सर्व ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर बघा ग्राहकांना आता भरपूर गोष्टी सांगत बसलेला आहे, परंतु आता ताजे भाव काय आहेत, आज खरेदी करावं की उद्या खरेदी करावा, खरेदी केलं तर फायदा होईल का तोटा होईल याची सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पाहिला की फायदाच होत असतो, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तोटा होत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. तर बघा आजचे 24, 22, 18 आणि 14 कॅरेटचे भाव बघून घेऊयात. यासोबत आजचा चांदीचा भाव काय आहे, 1 किलो पासून ते अर्धा किलो पासून ते आपण ग्रॅम पर्यंत चांदीचा भाव पाहणार आहोत. तर बघा एकंदरीत पाहायला गेलं तर आज 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव सरासरी 1,53,000 रुपयांवरती तोळ्याचा भाव आलेला आहे. 22 कॅरेटचा भाव 1,46,000 रुपये. 18 आणि 14 कॅरेटचा सोन्याचा भाव सुद्धा 1 लाखांच्या पुढे आहे. आणि चांदीचा भाव जर पाहायला गेलं तर आज 1 ग्रॅम चांदीचा भाव, 10 ग्रॅम चांदीचा भाव, 100 ग्रॅम चांदीचा भाव, 1 किलो आणि अर्धा किलो चांदीचा भाव. तर बघा आजचा पाहायला गेलं तर आजचा 1 किलो चांदीचा भाव 2,55,000 रुपये आहे. आता विचार करायला गेलं तर सोनं 1,72,000 रुपयांवरती गेलेलं होतं. म्हणजेच विचार करायला गेलं तर मागच्या 1 महिन्याच्या तुलनेमध्ये सरासरी सोन्यामध्ये तब्बल 30,000 रुपयांची घसरण झालेली आहे. तर चांदीमध्ये सरासरी 1 लाख रुपयांची घसरण मागच्या 1 महिन्याच्या तुलनेमध्ये झालेली आहे. आता बघा ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही सोनं खरेदी करावं, चांदी खरेदी करावं की नाही. तर बघा तुम्ही काय करायचं आहे, थोडाफार मार्केटचा अभ्यास करायचा आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पण काय घडामोडी सुरू आहेत, युद्ध सुरू आहे, त्याचा सुद्धा थोडासा अभ्यास करायचा आहे. आणि जे पण आर्थिक सल्लागार असतात, म्हणजे जे पण तज्ज्ञ असतात, या सोन्या चांदीमधील तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला घ्यायचा आहे. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करा, म्हणजे फायदा होईल. परंतु या ठिकाणी घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका, अन्यथा तोटा होऊ शकतो. हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे ही फक्त माहिती म्हणून हा व्हिडिओ पाहावा. तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुम्ही अगोदर सल्ला घ्या, त्यानंतर खरेदी करा, जेणेकरून तुमचं नुकसान तोटा होणार नाही.